पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. 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 ख्रिस्तामध्ये प्रिय बंधू आणि भगिनीनो, सर्वांना जय येशू. आणखी माझ्याकडे काही प्रश्न आलेले आहेत आणि मला आनंद आहे की तुम्ही माझे व्हिडिओ पाहत आहात. आणि जेव्हा तुम्ही माझे व्हिडिओ पाहता तेव्हा तुम्हाला समजते, तुम्हाला आवड निर्माण होते आणि तुम्हाला काही काही प्रश्न निर्माण होतात. हे साहजिकच आहे आणि तुम्ही मला विचारता, याच्यामध्ये मला आनंद आहे. प्रियजन हो, आणखी चांगले चांगले व्हिडिओ मी टाकणार आहो आणि तुम्हाला जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही विचारू शकता. त्याच्यावर आपण विचार करू आणि माझ्याच्यानं जेवढं होईल तेवढं मी पुन्हा तुमच्या प्रश्नाचा उत्तर देण्यासाठी मी प्रयत्न करणार. आलेल्या प्रश्नातील आज उत्तर देणार नाही, मी समोरच्या व्हिडिओमध्ये मी उत्तर देणार आहोत. तरी तुम्ही पाहत राहा. हे आनंदाची गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. आणि ज्या कोणी अजून माझा चॅनल जीवन स्रोत सबस्क्राईब केलेला नसेल, कृपया सबस्क्राईब करा आणि समोरचे चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पाहायला मिळणार. आणि मला एक खूप आनंद होत आहे प्रियजनो, की तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तेव्हा मला असं वाटतं की खरोखर तुम्ही बायबल वाचत आहात. म्हणजे तुम्ही बायबल वाचता आणि बायबल वाचल्यानंतर तुम्हाला जेव्हा एखादी अडचण येते समजण्यासाठी आणि ते आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला जे वाटते ते दोघांचं तुम्ही साम्य करून किंवा तुलना करून मग तुम्ही विचार करता आणि मग आलेले प्रश्न विचारता. हे एक चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. तर मी तुमच्या सर्व प्रश्नाचं येणाऱ्या व्हिडिओजमध्ये उत्तर देणार आहोत. पाहत रहा. आज मी प्रार्थनाविषयी बोलणार आहोत. प्रार्थना. प्रियजनो, संत लूकाचं शुभवर्तमान अध्याय 11 मध्ये प्रभू येशूनं आपल्या शिष्यांना खूप सुंदर प्रार्थना शिकवली. सुंदर आणि महत्वाची प्रार्थना. आणि त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? सर्वात आधी तुम्ही अशी प्रार्थना करा, हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव. तुझे नाव पवित्र मानले जाव. हे आपण ओळखणे, समजणे आणि देवाला पवित्र मानणे हे एक मोठी प्रार्थना आहे. एक समजणे, कारण तो पवित्र आहे, तो आमचा बाप आहे, तो सर्वशक्तिमान आहे. याला ओळखल्याशिवाय जेव्हा आम्ही प्रार्थना करतो तेव्हा आमच्या प्रार्थनामध्ये शक्ती नसते. ओळखलं पाहिजे. आम्ही ओळखतो. जेव्हा आम्ही ओळखतो तेव्हा मग आम्ही काय करतो? देवामध्ये शक्ती आहे, परमेश्वरामध्ये शक्ती आहे, परमेश्वरच माझा आधार आहे. आणि मग आम्ही त्याला आमच्या जीवनाचा आधार बनवतो. कोणत्याही बाबतीमध्ये जेव्हा आम्ही समजतो तो पवित्र आहे, तो आमचा बाप आहे, स्वर्गातील बाप आमचा बाप आहे, माझा बाप आहे, मग मी काय करतो? त्याला माझा आधार बनवतो. आधार कोणत्याही बाबतीत आमचा आधार परमेश्वर आहे. आणि मग तो आधार आपण ओळखून आपण त्याच्यावर अवलंबून राहिलं पाहिजे. आम्ही आधार ओळखला आणि मग त्याच्यावर अवलंबून राहिलं पाहिजे. प्रार्थना काय आहे? आम्ही आमच्या मनातल्या व्यथा व्यक्त करणे, आमची इच्छा व्यक्त करणे आणि आम्हाला आवश्यक त्या गोष्टी सांगणे आणि आम्हाला आशीर्वाद मिळवून घेणे आणि ह्याच्यासाठी आम्हाला त्याच्यावर अवलंबून राहिलं पाहिजे. आम्ही ओवी 9 पासून ओवी 5 पासून आम्ही वाचतो. प्रभूने लूक अध्याय 11 ओवी 5 पासून प्रभू येशूने आग्रहाची प्रार्थना आम्हाला सांगितली आहे. आग्रहाची प्रार्थना. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा प्रियबंधू आणि भगिनीनो. आग्रहाच्या प्रार्थनामध्ये उदाहरण दिलेलं आहे. म्हटलं की जर तुमचा एक मित्र मध्यरात्री तुमच्याकडे येत आहे, मध्यरात्री तुमच्याकडे येत आहे आणि त्याला वाढायला तुमच्याकडे काहीच नाही, मग तुम्हाला आपला एक मित्र आठवतो आणि मग त्या मित्राविषयी तुमची काय कल्पना आहे, काय भावना आहे, काय विश्वास आहे? तुमचा असा विश्वास आहे की मी अर्ध्या रात्री गेले तरी माझा मित्र मला वापस पाठवणार नाही.
तो जातो, त्याचं दार ठोकतो, त्याला उठवतो, त्याला प्रयत्न करतो उठवण्याचा. तो कदाचित त्याला त्याच्या मित्रपणामुळे देणार नाही. वचनामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, त्याचा मित्र म्हणा किंवा त्याचा जो संबंध आहे त्याच्यामुळे देणार नाही, परंतु याच्या आग्रहामुळं. आग्रह आम्ही कधी करतो प्रिय बंधू आणि भगिनींनो? आमचा जो आधार आहे, आमचा जो मजबूत विश्वास आहे, तिथंच आम्ही आग्रह करतो. आमचा आधार ह्या मध्यरात्री, आता मला दुसरा उपाय नाही, आता मला काही त्याला उपवाशी ठेवणं जमणार नाही, मग दुसरा उपायच नाही माझ्याकडे. एकच उपाय आहे आणि तो साध्य होणार, कारण तोच माझा आधार. उत्तम उदाहरण दे. जर प्रभू म्हणत आहे, जर तुम्ही सर्वसाधारण एक व्यक्तीला आपला असा आधार बनवता आणि त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला आग्रहाने मागता, तेव्हा पिता परमेश्वर जो पवित्र आहे, जो आमचा बाप आहे, जो आमचा परमेश्वर आहे, ज्याने आम्हाला उत्पन्न केलाय, जो आम्हाला चालवत आहे, तो तुम्हाला किती पटीने देणार आहे, किती पटीने तुम्हाला पवित्र आत्मा देणार. वचन चांगलं आहे. म्हणून म्हणत आहे, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडे, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. प्रियजन, उत्तम प्रकारे वचन आम्हाला समजावून सांगत आहे. आम्ही मागितलं पाहिजे कोणाकडे? परमेश्वराकडे. आम्ही ठोकलं पाहिजे परमेश्वराचे दार. आम्ही शोधलं पाहिजे. प्रियजन, आज आम्हाला परमेश्वर बोलवत आहे, मागासाठी, ठोकासाठी, शोधासाठी. आज आपण परमेश्वराच्या दाराकडे येऊया. परमेश्वराच्या दरवाजाजवळ आपण आपले सर्वस्व समर्पण करूया. प्रभू येशूने म्हटलेलं आहे, योहान अध्याय 14:6 मध्ये आम्ही वाचतो, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. आमचा मार्ग दुसरा नाही, फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमचा मार्ग दुसरा कोणताही व्यक्ती नाही, कोणतेही वस्तू नाही, कोणतेही आमचे ऐश्वर्य नाही, तर परमेश्वर. प्रियजन हो, आपण प्रभूवर विश्वास ठेवूया. आणि प्रभू म्हणत आहे, माझ्याद्वारे गेल्याशिवाय तुम्हाला स्वर्गात जाता येणार नाही, पित्याकडे जाता येणार आहे. प्रभू मार्ग. विश्वास ठेवूया, प्रभूवर विश्वास ठेवूया. आणि जेव्हा आम्ही प्रभूवर विश्वास ठेवतो, तेव्हा त्याला आम्ही आमचा आधार बनवतो. आणि म्हणून आज आम्हाला प्रभूला भेटण्यासाठी, प्रभूला आपण स्वीकार करण्यासाठी पित्या परमेश्वराने योजना बनवलेली आहे. चर्च, मिसा बलिदान, पूजा बलिदान आणि संस्कार याद्वारे आम्हाला प्रभूला भेटता येते. आणि म्हणून आम्हाला जे दुःख आहे, संकट आहे, तकलीफ आहे, आम्हाला आशीर्वाद पाहिजे, आम्हाला वाईटाची सवय आहे, किंवा आमच्या मुलाबाळांना वाईटाची सवय आहे, किंवा आमची उन्नती होत नाही आहे, वारंवार आमच्या जीवनामध्ये संकट येत आहेत, किंवा आम्हाला यश येत नाही आहे, आपण प्रभूकडे येऊया, प्रभूचा दरवाजा ठोकूया, प्रभूच्या प्रार्थनेमध्ये भाग घेऊया. दुसरा मार्ग नाही, तर प्रभूचा मार्ग फक्त आम्हाला त्या आमच्या संकटातून, दुःखातून, बिमारीतून, आजारातून बाहेर काढू शकतो. आणि प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला सर्वात आमची मोठी गरज, आम्हाला आमचे आध्यात्मिक जीवन आपण सुधारलं पाहिजे. कारण आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही प्रगती केल्याने आम्हाला स्वर्गामध्ये जाता येते. प्रियजनो, विश्वास ठेवूया, भक्तिभावाने प्रार्थना करूया आणि येशूवर विश्वास ठेवूया. आम्ही येशूला आमच्या जीवनाचा आधार बनवूया, प्रभू परमेश्वराला आमच्या जीवनाचा आधार बनवूया. आणि रोज आपण आमची दैनंदिन प्रार्थना कधी सोडू नये. जेव्हा आम्ही आमचा आधार बनवतो, तेव्हा मग ती प्रार्थना आमच्यासाठी सर्व काय होते. प्रियजनो, आपण प्रभूला आधार बनवूया. आणि म्हणून आम्ही प्रार्थना करूया. आम्हाला प्रार्थनेची रुची असावं, आम्हाला प्रार्थनेची गोडी असावं. आम्ही पाहतो, आम्हाला ज्या गोष्टीचा छंद आहे, ज्याच्यामध्ये रुची आहे, जी गोष्ट आपण समजली आहोत त्याच्यामध्ये आमचं मन लागते. जी गोष्ट आपण समजली नाही, आमच्या मनाला स्पर्श झाला नाही, ती गोष्ट
आमच्या जीवनामध्ये आम्हाला महत्त्वाची वाटत नाही. आम्ही पुष्कळ प्रकारच्या गोष्टीमध्ये पाहतो. ज्याला धनसंपत्तीची गोडी आहे, तो तर धनसंपत्ती कमवण्यासाठी आपलं सर्वस्व लावतो. ज्याला दारू पिण्याची सवय आहे, त्याला त्या दारू पिण्यामध्ये सर्व त्याला आनंद वाटतो. आणि ज्याला प्रार्थनेची गोडी आहे, तो सर्व हे बाजूला ठेवतो. धन संपत्ती, वाईट व्यसन आणि प्रभूला शोधण्यासाठी येतो. आणि जेव्हा आम्ही प्रभूला शोधत 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 येतो म्हणजेच आम्हाला तो मिळतो. आम्हाला मिळतो म्हणून वचन म्हणत आहे, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आम्ही मागितलं पाहिजे. प्रियजनो, मागा म्हणजे मिळेल हे एका शब्दात संपणारी गोष्ट नाही. आमचं जीवन आपण लावलं पाहिजे मागण्यामध्ये. आमचं जीवन, आमचा आधार बनवला पाहिजे. आणि जेव्हा आम्ही एखाद्याला आधार बनवतो, तेव्हा मग समजा एखाद्या वेळेस आम्हाला अपयश आला त्याच्यामध्ये, तरी आम्ही माघार घेणार नाही. कारण तो माझा आधार आहे, तोच माझा आधार आहे. प्रभू येशूकडे आपण पाहूया. प्रभू येशू गेत्सेमनी बागेमध्ये प्रभू येशू रडला, त्याला अति दुःख वाटलं. तेव्हा पित्या परमेश्वराला त्यांनी प्रार्थना करून म्हटलं, कारण प्रभू येशूचा एकमात्र आधार पिता परमेश्वर होता. आणि त्याला म्हटलं, हे पित्या, शक्य असेल तर ह्या प्याला माझ्यापासून दूर कर. माझी इच्छा नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. कारण प्रभूने दुसरा काही उपाय नाही शोधला आणि कोणताच त्याने उपाय केला नाही. कारण परमेश्वर त्याचा आधार आहे. मरत असताना त्याने पित्या परमेश्वराकडे अशी प्रार्थना केली, हे बापा, तू माझा त्याग का केलास, असं म्हणून त्याने प्रार्थना केली. परंतु तो माघार नाही घेतला. तू माझा त्याग केलास ना, मग मी काय तुझे काम करणार नाही, असं त्याने शेवटी काय म्हटलं, मरताना असं म्हटलं, हे बापा, माझा आत्मा तुझ्या हाती मी संपवून देतो. तू माझी प्रार्थना पूर्ण केली नाहीस. मी गेत्सेमनी बागेमध्ये मी रडलो, तरी तू माझी प्रार्थना ऐकली नाहीस. मी क्रूसावर असताना मी रडलो की तू माझा त्याग का केलास, तरी तू माझी प्रार्थना ऐकली नाहीस. तरी परंतु तू माझी प्रार्थना नाही ऐकलीस किंवा माझी प्रार्थना पूर्ण नाही केलीस, तरी परंतु मी माझा आत्मा तुझ्या हातात सोपवतो. प्रियजनो, कधी कधी आम्हाला आमच्या प्रार्थनेचा अपयश येते किंवा आम्हाला यश मिळत नाही किंवा काही अडथळे येतात, तेव्हा आम्ही नाराज होऊ नये, वापस जाऊ नये. कारण प्रभू माझा आधार आहे. त्यांनी वाचवलं तर तो वाचवणारच, परंतु त्याच्या वाचवण्याची पद्धत वेगळी आहे. मी विचार करतो तसा नाही, तर त्याच्या पद्धतीने तो मला वाचवणार, नक्की वाचवणार. माझे कर्तव्य काय आहे? मला चर्चद्वारे, बायबलद्वारे, पुरोहिताद्वारे जे मार्गदर्शन मिळत आहे ते आपण पूर्ण करत राहणे माझं कर्तव्य आहे. देवाच्या आज्ञा पाळणे माझं कर्तव्य आहे. प्रभूचा शब्द वाचत राहायला पाहिजे, कधी खंड पडू देऊ नये. आम्ही जेव्हा प्रभूचा शब्द वाचतो, प्रभूचे वचन वाचतो, म्हणजे आम्ही देवाची आज्ञा पूर्ण करतो. आम्ही मिसा बलिदानाला जातो, कधीही न सोडतो. आपण कधीही मिसा बलिदान सोडू नये प्रिय बंधू आणि भगिनींनो, कारण देवाची आज्ञा आहे आणि ज्याच्यावर आमचा विश्वास आहे, जो आमचा आधार आहे, ज्याच्यावर आम्ही अवलंबून आहोत, त्याची इच्छा आम्ही पूर्ण करत आहोत. दुसरं काही नाही. हे पूजा बलिदान फक्त पुरोहिताची इच्छा नाही, माझ्या आईवडिलाची फक्त इच्छा नाही, तर मी कोणाची इच्छा पूर्ण करत आहोत? मी ज्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे, जो माझा आधार आहे, त्याची इच्छा मी पूर्ण करत आहोत आणि त्याचा आशीर्वाद घेत आहोत. आणि प्रभू येशू पवित्र पूजा बलिदानाद्वारे आमच्या हृदयामध्ये येत आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण जी प्रार्थनाविषयी चिंतन करत आहोत, आपण प्रार्थना आपल्या मनामध्ये ठसवूया की प्रार्थना हे एकमात्र माझा साधन आहे, ज्याच्याद्वारे मी परमेश्वराकडे जाऊ शकतो, परमेश्वराचा आशीर्वाद घेऊ शकतो आणि परमेश्वर मला वाचवतो. प्रयत्न करूया, प्रार्थना करूया आणि एक दुसऱ्यासाठी प्रार्थना करूया, स्वतःसाठी प्रार्थना करूया, कुटुंबासाठी प्रार्थना करूया आणि सर्व जगासाठी, जगामध्ये जे काही दुःख आहे, संकट आहे, त्या सर्वांसाठी आपण प्रार्थना करूया. लोकांचे दुःख हरवण्याचं आम्ही माध्यम बनूया आणि प्रार्थना करूया.